कॉर्नर दिसतोय ना तो असं फिरवलं असं कॉर्नर दुश्मन मिळाली त्यासाठी कॉर्नर दिसतोय. डोळे मिटून छान ताठ बसा. 3 वेळेला सामूहिक ओंकार करायचा आणि त्याच्यानंतर सुद्धा श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युः तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय.
महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। जी गोष्ट आपल्याला आवडते ती म्हणजे आपलं नाव, आणि भगवंतांना जे प्रिय आहे ते म्हणजे भगवंतांचं नाम। मी इथेही नाम आणि नाव यातला फरक जेव्हा भागवत विस्ताराला सांगितलं त्यावेळेला सांगितलं, आणि त्यावेळेला मी एक गोष्ट आवर्जून सांगितली होती, म्हणजे भागवताच्या वेळेला, की भागवत जरी निरूपण म्हणून समाप्त झालेलं असलं तरी काही काळजी करू नका, मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन। आणि त्या न्यायानं मी पुन्हा आपल्यासमोर आलेलो आहे। भगवंतांचं गोड नाम घेऊया आणि त्याच्यानंतर आजच्या कथा भागाला सुरुवात करू। वास्तविक असं आहे, भागवताची जी प्रस्तावना आहे ना त्याच्यात असलेले विद्यावतां भागवते परीक्षा, म्हणजे जो विद्यावान आहे त्याची परीक्षा कधी होते तर ती श्रीमद भागवत सांगताना होते। आणि रामकथा हा ग्रंथ म्हणजे वाल्मिकी रामायण जेव्हा अभ्यासाला घेतलं तेव्हा मला असं वाटलं की विद्यावानांमध्ये जो काठावर पास होणार आहे ना त्याला ही पुढची संधी मिळते बरं का। या न्यायाने मी इथे बसलो म्हणजे काठावरच पास आहे। याचं कारण असं आहे की रामकथा ही अत्यंत अवघड कथा आहे। श्रीमद भागवतामध्ये भरपूर वेगवेगळ्या गोष्टी सांगता येतात, रामकथेमध्ये तुम्हाला बाहेर जाता येत नाही कुठे। याचं कारण असं आहे, ती कथा मुळात ज्यांची आहे ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत। त्यामुळे जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत त्यांनी काही मर्यादा घालून दिल्या आहेत, आणि त्या मर्यादांचं उल्लंघन न करता त्यांची कथा सांगावी लागते। त्यामुळे रामकथा ही अधिक अवघड आहे। आज एक विलक्षण योगायोग आहे, म्हणजे जसे त्या वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारद आले आणि त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, त्याच न्यायानं आमच्यासारख्या वाल्यांच्या जीवनामध्ये स्वामी आले। आणि म्हणजे आता पुढे काय होणार आहे ते त्यांना माहिती आहे, पण आमच्याकरता तर त्याच भावनेमध्ये या ठिकाणी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारामणा। रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम।
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम।
राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय रघुवीर समर्थ। भगवान श्री रामचंद्रांच्या या कथेमध्ये अवगाहित होण्यासाठी जे धार्मिक सज्जन श्रोते आले या सगळ्यांना मनापासून वंदन करतो। याच्यामध्ये जर कोणी याज्ञिक, वैदिक, कीर्तनकार, प्रवचनकार, नामधारक, साधक, तत्वचिंतक, उपासक असे कोणी असतील तर त्यांना स्वतंत्र वंदन करतो। माझ्या दोन्ही साथीदारांना वंदन करतो आणि स्वामीजींना स्वतंत्र वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो। ज्यावेळेला श्रीमद भागवत असतं त्यावेळेला चतुश्लोकी भागवत हा एक विषय आहे। तसं जे 4 श्लोक प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगितले ब्रह्मदेवांना, त्यांनी नारदांना सांगितले, नारदांनी व्यासांना सांगितले, व्यासांनी त्याचं 18,000 श्लोकांमध्ये रूपांतर केलं। त्यातले मूळ 4 श्लोक म्हणजे चतुश्लोकी भागवत। तसं एक श्लोकी रामायण उपलब्ध आहे, पण हे कोणी लिहिलं तर ह्याची काही नक्की कल्पना नाही। शंकराचार्यांनी कदाचित ते लिहिलेलं असावं अशी एक शक्यता सांगितली जाते, पण असं कुठे नमूद केलेलं नाही। त्याच्यामुळे कोणी लिहिलं याबद्दल थोडीशी साशंकता आहे किंवा तेवढं माझं वाचन नाही। मी आधी पूर्ण सांगतो कारण नेहमी आपण म्हणत नाही आणि मग पुन्हा अर्धे वेळ सांगेन। पुढचा येणारे 21 दिवस आपल्याला रोज हा अभ्यास करायचा आहे। माझा सुद्धा अभ्यासच चालू आहे बरं का। मी सांगायला बसलोय म्हणजे एखादं पुस्तक जास्त वाचलंय म्हणून तेवढंच आहे, अधिक काही। आदौ राम तपो वनादिगमन इथे थांबायचं आहे। एक श्लोक आहे मोठा, त्यात 4 चरण आहेत म्हणून सांगतो। हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाषणं इथे अर्धा श्लोक संपतो। वाली निर्दलनं समुद्र तरणं लंकापुरी दाहनं पश्चात रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायण असा एक श्लोकी रामायणाचा श्लोक आहे। मी एक चरण सांगतो, पाठीमागून म्हणा। आदौ राम तपोवनादिगमनं म्हणा, राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं, हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं, वाली निर्दलनं समुद्र तरणं लंकापुरी दाहनं, पश्चात रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणं। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। खरं सांगायचं तर एवढंच रामकथेमध्ये आहे, पण एवढंच जरी असलं तरी ते इतकं सोपं नाही। याचं
कारण असं आहे की मुळामध्ये भगवान श्री रामचंद्रांनी जो अवतार धारण केला तो अवतार मुळात ज्याला आपण मनुष्य म्हणतो त्या प्रकारचं. प्रभू रामचंद्रांचं हे चरित्र एवढ्याकरता विलक्षण आहे की प्रभू रामचंद्रांनी या अवतारामध्ये मी कुठेही प्रभू आहे असे कोणतेही आविष्कार केले नाहीत, अशा कोणत्याही कृती केल्या नाहीत. आणि याच्याबरोबर उलट श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी कोणतीही कसूर सोडली नाही की मी देव आहे हे सांगण्याकरता, मीच ते परमतत्व आहे हे सांगण्याकरता त्यांनी कोणतेही हात आखडता घेतला नाही, ज्याला आपण म्हणतो. असे हे दोन अवतार आहेत. तर मग मुळामध्ये आज खरं तर प्रस्तावनाच अधिक आहे या सगळ्या ह्याची. कारण असं म्हणतात ना आपल्याकडे की नमनाला घडाभर तेल. ह्याचं कारण काय आहे तर किती तेल वापरलं गेलं याच्यावरती कळणार आहे पुढे तो दिवा किती पेटणार आहे. म्हणून ते आपल्याकडे मुळात आपल्याकडे एक वैशिष्ट्य आहे बघा की हे जे देवदेवत आहेत ना ही साधारणपणे रामायणाची कथा किती कालावधी पूर्वी घडली आहे याचा जर आपण अनुमान लावण्याचा प्रयत्न केला तर ते साधारणतः या कथेचं वय 17 लाख वर्ष येतं. 17 लाख वर्ष आपल्याला पाठीमागे जावं लागतं. याचं कारण 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. त्यात ती 5,500 वर्ष झाली आहेत, तेवढी नाही. त्याच्या दुप्पट त्रेतायुग आहे. त्याच्या दुप्पट करा, त्याच्या दुप्पट करा. असं सगळं जर गणित करत गेलं तर 12 आणि 5 17 म्हणजे 4.5 लाख तर 5 पकडला आपण. त्याच्या आधीचं आणि त्याच्या आधीचं तर साधारणपणे 17 लाख वर्ष या कथेला झालेली आहे. आणि 17 लाख वर्षापूर्वी जी घटना घडून गेलेली आहे ती तशीच्या तशी आज सुद्धा उपलब्ध आहे. हे या रामचरित्राचं वैशिष्ट्य. काळाच्या ओघामध्ये बरं मी जे सांगणार आहे ते मूळ वाल्मिकी रामायण सांगणार आहे. याचं कारण रामायणाच्या अनेक टीका उपलब्ध आहेत, टीका ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कथा या नंतरच्या संतांनी त्यांच्या अनुभूतीला ज्या आल्या त्या लिहिलेल्या आहेत. पण मूळ वाल्मिकी रामायणात काही कथा नाही. त्यामुळे आपल्याला असं होईल की अरे रामानंद सागरांनी तर दाखवली होती ही कथा नाही का, मग ती ह्याच्यात कशी नाही आत्ता बुवा विसरले का काय. तर याचं कारण असं आहे की मूळ वाल्मिकी रामायण जे आहे ते सांगणार आहे. त्याच्यामुळे बाकीच्या म्हणजे अगदी सगळ्यांना माहिती असलेली सोप्या मराठीत ज्याला फेमस असं म्हणतात की लक्ष्मण रेषा वगैरे आहे की नाही ते याच्यात नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल. किंवा रामनामाने ते पाषाण तरले, काही पाषाण रामनामानेच तरले. पण आपण जे सिरियलमध्ये बघितलेले आहे तसं वाल्मिकी काही लिहित नाही. वाल्मिकींनी अगदी मी नेहमी म्हणतो की वाल्मिकी हे सायन्सचे विद्यार्थी असावेत. याचं कारण असं आहे की सायन्सच्या विद्यार्थ्याला 1 2 3 4 अशा कृती लिहायची सवय असते. एक्सपेरिमेंट जेव्हा तो करतो ना तेव्हा याच्यानंतर हे याचा रिझल्ट हा, याचा रिझल्ट हा आणि हा निष्कर्ष. आणि म्हणून वाल्मिकींनी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ह्या 4 बालकांचा जन्म झाला असं एका श्लोकामध्ये लिहिलंय. आणि त्याच्यानंतरचा 3रा श्लोक आहे आणि राम मोठे झाले.
काही नाही मध्ये बालपण वगैरे काही नाही बरं का. मी गमतीनं नेहमी म्हणतो की व्यास हे देशस्थ असावेत आणि वाल्मिकी हे कोकणस्थ असावेत. म्हणजे नाही का समोरासमोर लगेच काय जेवणात किती माणसं आहेत 4-5 जण येतील 4 का 5 म्हणजे तेवढी पानं पक्क. ठुमक चल तर रामचंद्र वगैरे इथे काही नाही ते नंतर सगळं आलंय बरं का. म्हणजे अगदी शब्द जसा घडलाय जसा दिसलाय तसा त्यांनी लिहिलाय. त्याच्यामुळे नंतरच्या प्रतीमध्ये ज्या सगळ्या लीला आल्या आहेत ना प्रभू रामचंद्रांच्या, खरं तर भगवान श्रीकृष्णांच्या लीला रामचंद्रांच्या नाही, पण त्या नंतरच्या संतांनी या सगळ्यामध्ये लिहिलेल्या आहे. साधारणपणे ब्रह्मदेवांपासून जर आपण सुरुवात केली तर काही ठिकाणी काही नावं 1-2 नावाचा फरक आढळतो. तर प्रभू रामचंद्र ही 39वी किंवा 40वी पिढी ब्रह्मदेवांपासून सुरू केलं तर. ब्रह्मदेवांपासून मरीची, कश्यप, विवस्वान हे जे विवस्वान आहेत त्यांचं नाव काही ग्रंथांमध्ये आढळत नाही. बाकी बऱ्यापैकी नावं वेगळी आहेत पण साधारणपणे तेवढ्या पिढ्या आढळतात. त्याच्यानंतर मनु, त्यानंतर इक्ष्वाकू. हा इक्ष्वाकूंचा वंश आहे. ते हे इक्ष्वाकू जो रघुवंश म्हटला जातो. रघुराजे बऱ्यापैकी पुढे आहे पण तो इक्ष्वाकू हा इक्ष्वाकू राजा. त्यानंतर कुक्षी, त्यानंतर विकुक्षी. या विकुक्षींचंच एक नाव काही ठिकाणी निमी असं आहे, काही ठिकाणी दंडक असं आहे. त्यानंतर बाण, त्यानंतर अनरण्य किंवा अराणिया, हिंदीतला कदाचित तो अपभ्रंश असावा. त्यानंतर पृथू, त्यानंतर त्रिशंकू किंवा सत्यवान, धुंदुमार. आणि या धुंदुमाराच्या ज्याला आपण सख्खा भाऊ किंवा चुलत भाऊ असं म्हणतो त्याच्यामध्ये राजा हरिश्चंद्रांचं नाव येतं ना. हे जे आपण म्हणतो ना हरिश्चंद्र सत्यवचनी, तर ते हरिश्चंद्र या ठिकाणी येतात. त्यानंतर युवनाश्व, मांधाता, सुसंधी. सुसंधींना 2 पुत्र सांगितले, एक ध्रुवसंधी किंवा ध्रुसंधी, दुसरा आहे तो प्रसेनजित. श्रीमद भागवतात सुद्धा हे नाव येतं. ध्रुसंधींचा मुलगा भरत, त्यांचा असित. त्यानंतर सगर, सगराचा पुत्र असमंज किंवा काही ठिकाणी असमंजस असं पुढे स आला आहे त्या नावापुढे. त्याच्यानंतर अंशुमान, त्यानंतर दिलीप, त्यानंतर ज्याला भगीरथ प्रयत्न असं म्हणतात, ज्याच्यामुळे गंगा या पृथ्वीवरती आली, तो भगीरथ राजा. त्याचा एक पुत्र ककुत्स, हे त्याचं नंतर पडलेलं नाव आहे, त्याचं मूळ नाव वेगळं सांगितलंय. त्या ककुत्साचा पुत्र रघु. रघुचा प्रवृद्ध, शंखन, सुदर्शन, अग्निवर्ण, शीघ्रन किंवा शीघ्र ग असं काही ठिकाणी न किंवा ग आहे. त्यानंतर मरु, त्यानंतर प्रशुशुक, अंबरीश, नहुष, ययाती, नाभाग, अज, दशरथ आणि दशरथांच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे 4. म्हणजे ब्रह्मदेवांपासून जर सुरुवात केली, कोणी जर मोजले असतील तर साधारणपणे 40वी पिढी ही प्रभू रामचंद्रांची आहे. या सगळ्यांचं काय भाग्य आहे बघा. आधीच्या 40 पिढ्या माहिती आहेत. आमच्याकडे जेव्हा आम्ही श्राद्ध कर्म करतो ना,
तेव्हा तिसऱ्या पिढीतलं कोण, म्हणजे आमच्या आधी कोण होऊन गेलं, तिसऱ्या पिढीतली नावं आठवत नाहीत. म्हणजे आपल्या तिसऱ्या पिढीनंतर आपलं काय होणार आहे हे पक्क लक्षात ठेवा. आठवणार सुद्धा नाही आपण कोणाला. मग या कथा का टिकल्या आहेत, ही नावं का टिकली आहेत, याचं कारण असं आहे की या सगळ्या राजांचे पराक्रम तेवढे आहेत. त्यांनी तशा पद्धतीनं आयुष्यभर आचरण केलंय आणि म्हणून या सगळ्या कथा टिकलेल्या आहेत. कुणाकुणाच्या कथा आहेत समर्थांनी फार छान वर्णन केले. कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा कौरवा पांडवा माधवाची, कथा कौरवा पांडवा माधवाची. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची. समस्तामध्ये गोड या राघवाची, समस्तामध्ये गोड या राघवाची, समस्तामध्ये गोड या राघवाची. अनेकांच्या कथा आहेत समर्थ म्हणा. काही जण समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची असेही म्हणतात, पण श्रेष्ठ किंवा कनिष्ठ हा बघणाऱ्याच्या नजरेतला दोष आहे, पण समर्थांच्या नजरेत असे दोष नव्हतेच कधी. याचं कारण आहे प्रत्यक्ष रामचंद्रांनी दर्शन दिलं होतं, रामचंद्रांनी अनुग्रह दिला आहे समर्थांना. त्यामुळे सगळे संत जे सांगतात की या सगळ्या विश्वामध्ये मीच बनून राहिलेलो आहे, तेव्हा त्यांना असं कसं काय भासेल की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. कारण जे वाईट आहे ते सुद्धा भगवंतांचं स्वरूप आहे ना. म्हणून समस्तामध्ये गोड या राघवाची अशी रामकथा ही अत्यंत गोड आहे. पण या रामकथेकडे जाण्यापूर्वी मी जो मगाशी कुळाचा उल्लेख केला त्यातल्या कुळाला रघुकुल असं जे नाव पडलं आणि सूर्यवंश असंही म्हणतात. याचं कारण मला ह्या 1-2 दिवसात वाचनात कळलं की भगवान सूर्यनारायणांनी यांना ज्ञान दिलेलं आहे. तर ज्या गुरुनी आपल्याला ज्ञान दिलं ती गुरु परंपरा जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या कुळाला त्या गुरूंचं नाव दिलं जातं, म्हणून सूर्यवंश असं म्हटलं जातं. असं एक या सगळ्या कुळामध्ये जो रघु राजा होऊन गेला, ज्याच्यावरून याला रघुवंश असं म्हणतात. किंवा श्रीरामांना सुद्धा वेगवेगळी नावं आहेत बघा. रघुवर, राघव, रघुपती, रघुवंश विभूषण हे एक प्रभू रामचंद्रांचं नाव आहे. रघुनाथ ही नावं ज्यांच्यावरून पडली ते हे रघुराजे आहेत. हे रघुराजे कसे होते याची कथा येते. कारण केवळ रामकथा आपण म्हटली किंवा ऐकायला बसलो तर आपल्याला ती माहिती आहे, पण प्रभू रामचंद्रांनी
या कुळामध्ये, ह्या वंशामध्ये मुळात अवतार का घेतला? असं सांगतात की एखादा अवतारी पुरुष जेव्हा त्या कुळामध्ये जन्म घेतो तेव्हा त्या कुळामध्ये काही ना काहीतरी उपासना, काही ना काहीतरी नामस्मरण, काही ना काहीतरी श्रद्धाभाव, काही ना काहीतरी भक्ती ही चालू आहे. असं एकदम होत नाही. असे जे अवली असतात ते फार बोटावर मोजणे येते. हे रघुराजे अत्यंत धर्मात्मा होते असं सांगितलं. धर्मानं राज्य करायचं आणि संपूर्ण पृथ्वीवरती यांचं साम्राज्य होतं. आत्ता आपल्याला जेवढे म्हणून भूखंड माहिती आहेत त्या भूखंडाचे सम्राट, एकछत्री सम्राट असे हे रघुराजे होते. रघुराजांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या काळात प्रजेवरती असलेला कर हा सगळ्यात कमी आहे असं सांगितलंय. सध्या आपल्याला काही गोष्टी कर रूपाने जरी महाग पडत असल्या तरी त्या महाग घेण्याची आमची तयारी असली पाहिजे. याचं कारण असं आहे की फुकट घ्यायची एकदा सवय लागली की मग आमची कार्यक्षमता कमी होते आणि मग जे काही फुकट देत आहे तेच बरोबर आहे असं आम्हाला वाटायला लागतं. आणि एखादी जेव्हा गोष्ट आपल्याला फुकट मिळते ना तेव्हा लक्षात घ्या भविष्यामध्ये त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजायला लागते. त्यामुळे काही गोष्टी आत्ता कररूपानं महाग असल्या तरी त्याच योग्य असं आपल्याला म्हणायला लागेल. ज्या राजावरती हे स्वारी करायचे असं आहे की त्या राजाची असलेली सगळी संपत्ती ही ज्या राजानं आपल्याला जिंकलंय त्याला देणं भाग आहे त्या राज्याला. पण रघुराजे असं करत की त्या राजाची जेवढी संपत्ती आहे त्यातला अगदी मोजका भाग हा आपण त्याला जिंकलेलो आहोत म्हणून घ्यायचे आणि त्याला पुन्हा त्या ठिकाणी नियुक्त करायचे आणि तू माझ्या छत्राखाली राज्य कर म्हणून सोडून द्यायचे. अशा पद्धतीनं यांचं राज्य चाललंय आणि त्या नवीन राज्याकडून सुद्धा अत्यंत कमी कर घ्यायचे असा उल्लेख आहे. कारण युद्धामध्ये बरीच हानी झालेली आहे. तेव्हा युद्धामध्ये दोन्ही राजांना त्याची झळ बसलेली आहे. जीवितहानी झाली आहे, वित्तहानी झालेली आहे. तेव्हा अगदी मोजका कर या सगळ्यांकडनं घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे रघुराजे आहेत हे रघुराजे दर 3 वर्षांनी एक यज्ञ करायचे. त्या यज्ञामध्ये आपल्या कोषागारामध्ये जी काही संपत्ती आहे ती सगळी संपत्ती दान करून टाकायची. म्हणजे आपल्या कोशामध्ये जे काही सोनं, नाणं, पैसा, अडका, चांदीची ताटं, सोन्याची ताटं हे जे काही आहे ते सगळं आलेल्या ब्राह्मणांना दान करून टाकायचे. फक्त ज्या ठिकाणी निवास आहे तो जो महाल आहे तो आपला, बाकी तिथल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या दान करून टाकायच्या. आणि मग दुसऱ्या दिवसापासून काय करायचं नाही का, तर मातीचं पात्र घ्यायचं, मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवायचं, मातीचं ताट असायचं, त्या मातीच्या ताटामध्ये भोजन करायचं आणि पुन्हा नवीन स्वारी करण्याकरता म्हणून तयार व्हायचं. म्हणजे 3 वर्षामध्ये जेवढा काही आपला कोश खर्च झालेला आहे तेवढा मिळवण्याकरता पुरुषार्थ करायचा. हा यांचा नेम आहे. आत्ता जर आपण या काळात सोनल हॉलला ते प्रदर्शन लागतं बघा, मातीच्या वस्तूमध्ये पदार्थ तयार करा का, त्याचं कारण ती आरोग्यदायक आहे, ती भाजलेलं असतं, त्याला छान व्हेंटिलेशन होतं. आठवते ना, पाहिलं हे सगळ्यांनी आपण. अनेकांनी ते तवे घेतले असतील पण गॅसवर ते काही होत नाही. एकदा पोळी लाटली
की ती पोळपाटाला तरी चिकटते किंवा त्या तव्याला तरी चिकटते, ती काही निघत नाही. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, माझ्याकडे हे झालेलं आहे. पण याच्या मागचं जे वैज्ञानिक कारण आहे की या सगळ्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, हा तर दृष्टिकोन आहेच. आणि त्याचबरोबर आपली जी वृत्ती आहे ती वृत्ती थोडी तरी अपरिग्रह ज्याला म्हणतात त्याच्याकडे वळावी, ह्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. आणि नुकताच त्या रघुराजाचा यज्ञ पूर्ण झालेला आहे. एक 8-10 दिवस मध्ये गेले आणि कौत्स नावाचा एक ऋषिकुमार या दरबारामध्ये आला. त्यानं असं ऐकलं होतं की अयोध्येचे राजे रघुराजे ते अत्यंत उदार आहेत, तेव्हा आपण जे मागू ते आपल्याला ते देतील. याच्याकडून असं झालं होतं. याचं विद्याग्रहण पूर्ण झालं, विद्या अभ्यास पूर्ण झाला आणि यानं गुरुजींना विचारलं की गुरुजी, मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? पूर्वीच्या काळी आधी फी भरायची असं नव्हतं. गुरूंनी मागितली तर दक्षिणा द्यायची, ते जे मागतील ती द्यायची. त्याचे गुरुजी म्हणले की अरे कौत्सा, मी तुला हे जे सगळं शिकवलंय ते काही पोटार्थी विद्या नाही आहे. तू जे समजतोस ना तशी ही विद्या नाही आहे, ही फार पारलौकिकातली विद्या आहे. तेव्हा तू याचा अभ्यास कर, मला काही नको, मला काही नको हे म्हणणारे फार कमी आहेत बरं का. मला काही नको. पण कौत्साला वाटलं की काहीतरी द्यावं, काहीतरी. गोंदवलेकर महाराजांकडे, मला आत्ता नाव नाही आठवत, गुरुपौर्णिमेचा एक 8-10 दिवस राहिले होते. गुरुपौर्णिमेला एक जण महाराजांकडे गेला, ओघाना आलं म्हणून सांगतो बरं. आणि महाराजांना म्हणाला, महाराज मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय हो, काहीतरी मागून घ्या ना, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. महाराज खुश झाले एकदम. वा म्हणाले, तू पहिलाच असा विचारणारा, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय, मग मला सांगाल तुम्ही? हो सांगेन म्हणाले, काही काळजी करू नकोस. 4-5 दिवस मध्ये गेले. याला वाटलं की आता सांगतील. महाराज काही बोलले नाहीत. यानं परत आठवण केली, महाराज मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय हो, तुम्ही सांगाल ना? महाराज म्हणाले, हो माझ्या लक्षात आहे ना. याला वाटलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगतील बरं का, मला अमुक अमुक हवं आहे, काही धर्मशाळा बांधायची आहे. त्याच्या डोक्यात ते होतं बरं का, गोशाळा बांधायची आहे, अन्नदान करायचं आहे, काहीतरी सांगतील. झालं गुरुपौर्णिमेचा सगळा कार्यक्रम झाला. दुपारच्या भोजनाला सगळेजण बसलेत. याला वाटलं भोजनाच्या वेळेला महाराज सांगतील काहीतरी. दुपारची भोजनं झाली, संध्याकाळची झाली. म्हटला महाराज विसरले असतील, उद्या विचारतो म्हणाले. उद्या हा म्हणाला, महाराज तुम्ही विसरलात बहुतेक, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय, काय देऊ? महाराज काय म्हणाले माहिती आहे का? महाराज म्हणाले, अरे ज्याच्याकडे जे नसतं ना ते त्याला द्यायचं असतं. आणि ह्याला एकदम बरं वाटलं बरं का, म्हणजे महाराजांकडे ती गोष्ट नाही म्हणून ते आता माझ्याकडे मागणार. मग काय देऊ म्हणाला तुम्हाला? महाराज म्हणाले, असं कर, मला तुझा कर्तेपणाचा अभिमान तेवढा दे. काय मागतात बघा सगळं. एखादी गोष्ट मी करतोय, हा जो अभिमान आहे ना, तो अभिमान सद्गुरूंच्या चरणापाशी ठेवायचा. असं जर केलं तर परमार्थातला बराचसा मार्ग
मोकळा होतो असं नाही म्हणणार, दिसायला लागतो. याचं कारण पुन्हा मी अभिमान सोडला याचा एक अभिमान असतो आपल्याला. म्हणून ही तो सुळावरची पोळी असं म्हणाले संत. इतकं सोपं नाही आहे ते. आपण सर्व द्यायला तयार असतो सद्गुरूंना, पण सद्गुरूंना सर्व नको असतं, त्यांना सर्व स्व हवं असतं. त्यातला स्व फक्त आपण देत नाही, बाकी तुम्ही म्हणाल ते द्यायला तयार असतो. हीच गडबड आहे आपली. आणि याने गुरूंना विचारलं की काय देऊ, ते पुन्हा पुन्हा त्याला म्हणतात की अरे मला काही नको. हा म्हणाला मागा ना काहीतरी, मी देऊ शकतो तुम्हाला. असं का? एक काम कर, 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. कल्पना करा, आपल्याला कोणी आत्ता 14 कोटी रुपये मागितले. मी फक्त म्हणालो कल्पना करा. कारण त्या जाणीवेनं आपलं जे होईल ना तेच याचं झालं. हा म्हणाला सद्गुरू असं काही मागतील याची मला कल्पनाच नव्हती. 14 कोटी सुवर्ण मुद्रा मी कुठनं आणणार? मी जर घरी गेलो ना तर माझ्याकडे एक वेळा जेवायची भ्रांत आहे. मी असं करतो, रघुराजाकडे जातो आणि त्याला मागतो. गुरूंनी सांगितलं 3 दिवसामध्ये मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. हा गेला रघुराजाकडे, दरबारामध्ये गेला. त्याचं स्वागत झालं दरबारामध्ये, सगळं वाद्यपूजन आणि बाकी सगळा कार्यक्रम झाला. रघुराजानं भोजनाकरता या ऋषिकुमाराला बसवलं. रघुराजा शेजारी जेवायला बसलाय. त्यानं त्या मातीच्या ताटामध्ये जेवण वाढलं. यालाही मातीचं ताट, राजाही तसाच बसलाय. यानं बघितलं मी याच्याकडे आलोय 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागायला. माझ्याकडे म्हणला स्टीलचं तरी आहे, याच्याकडे स्टीलचं सुद्धा नाही. हे स्टील, प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम फार निम्न पातळीवरती आलोय बरं का आपण. त्या काळामध्ये हे मी 17 लाख वर्षापूर्वीचं सांगतोय, त्यामुळे असं काही वाटून घेऊ नका. सोन्याच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक व्हायचा असं सांगितलंय, असे उल्लेख आहे. आणि म्हणून त्या सगळ्यांची तेवढी बुद्धी आणि शक्ती ही दोन्ही तयारीचे होते, या दोन्ही अंगाने. याचं कारण भोजन सकस होतं आणि ते जे पात्र आहे, ज्या पात्रात भोजन करायचं आहे आणि जे पात्र आहे ज्याला ते भोजन वाढायचं आहे, ती दोन्ही त्याच तोडीची होती. यानं बघितलं माझ्याकडे, यांच्याकडे मातीचं आहे, माझ्याकडे तर ती बरं आहे म्हणले माझी परिस्थिती, याला कुठनं मागणार अजून, त्याच्यापेक्षा काही मागायला नको, आपण आपलं निघून जाऊ. भोजन झालं आणि रघुराजानं त्याला विचारलं की बाबा रे तू कशा करता आला होतास? माझ्या राज्यात नवीन दिसतोस, इथे कशा करता आला होतास? त्यानं हात जोडले आणि म्हणाला महाराज, मी जर तुमच्याकडे एखादी गोष्ट मागितली आणि तुम्ही जर जी दिली नाही मला, तर दोघांनाही पातक लागेल त्याचं. यापेक्षा मी तुम्हाला काही मागत नाही, ज्यातून तुमची या पातकातून सुटका होईल. मी तुम्हाला काही मागणं, यापेक्षा मी तुम्हाला मागितलंच नाही, तर जे काही आहे ते मी भोगीन. रघुराजाने विचारलं पण तू आला होतास कशा करता ते सांग. तेव्हा त्याने सगळा घडलेला प्रसंग सांगितला आणि रघुराजानं सांगितलं की अरे माझ्या कोशामधली जी संपत्ती आहे ना ती मी दान केलेली आहे. माझ्या भात्यामधले जे बाण आहेत ना ते काही मी दान केलेले नाहीत म्हटले, काही काळजी करू नकोस. 3 दिवस आहेत ना तुझ्याकडे, 2 दिवस थांब, 2 दिवसामध्ये तुझी जी गरज आहे ती मी पूर्ण करतो. 2 दिवस तू या ठिकाणी थांब.
आणि संध्याकाळच्या वेळेला त्यानं आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलवली. मंत्रिमंडळाची बैठक संध्याकाळी बोलवली. त्याला वाटलं शपथविधी रात्री आहे की काय. आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रा कोणाकडे मिळतील असा विचार सुरू झाला. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की 14 कोटी सुवर्ण मुद्रा या एकत्र जर पाहिजे असतील तर त्या कुबेराकडे मिळतील, बाकी कोणाकडे मिळू शकणार नाही. मग ठरलं, म्हणाले की आपण उद्या सकाळी कुबेरावरती स्वारी करू. ज्याप्रमाणे देवांचे दूत असतात त्याप्रमाणे या दानवांचे किंवा राक्षसांचे दूत असतात. कुबेराचं दूत याच्यापर्यंत बातमी गेली आणि असं त्याला कळलं की रघुराजा सैन्याची जुळवाजुळव करतोय. कशा करता तर कुबेरावरती स्वारी करण्याकरता. का स्वारी करणार आहे तर त्याला 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या. बरं, त्याला हव्या तसं नाही, त्याला देण्याकरता हव्या. आणि असं सांगतात त्या रात्री कुबेरानं जसा अवकाशामधून पाऊस पडतो पाण्याचा तसा सुवर्ण मोहरांचा पाऊस त्या नगरीवरती पाडला आणि संपूर्ण त्या नगरीतले सगळे रस्ते हे त्या सुवर्ण मुद्रांनी भरून गेले. घरांच्या छपरांवरती सुद्धा सुवर्ण मुद्रा होत्या. म्हणजे असं सांगतात ज्या घरांची दारं बाहेर उघडणारी होती ना ती उघडूच शकली नाहीत, कारण इतका पुरुषभर उंचीचा सुवर्णाचा ढीग साठला होता रस्त्यावरती अयोध्येच्या समोर. कुबेरानं हे सगळं केलं. रघुराजाला कळलं. त्यानं स्वारी रद्द केली आणि त्या कौत्साला बोलवलं. म्हणाले, कौत्सा, हे सगळं तुझ्याकरता आणलेलं आहे, तेव्हा तू हे सगळं घेऊन जा. कौत्स म्हणाला, मला एवढं नको आहे, मला फक्त 14 कोटीच हव्या आहेत. राजा म्हणाला, हे सगळं मी तुझ्याकरता केलंय, तेव्हा हे सगळं तू घेऊन जा. आणि कौत्स सांगतोय की मला हे सगळं नको आहे, मला यातलं 14 कोटी हवं आहे. का तर मला गुरूंनी तेवढंच मागितलंय, हे काही माझ्याकरता नको आहे. असं सांगतात. त्या दोघांमध्ये तिथे वाद झालेला आहे, हे सुवर्ण कोणाचं आहे म्हणून. आज जर आपल्या दाराबाहेर एखादी अगदी 10 ग्रॅमची अंगठी जरी पडली असेल ना तरी बघा काय कलियुगाचा महिमा आहे. बघा किती मोह होतो आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा. राजा म्हणतोय हे मला नको आहे. कौत्स म्हणला यातल्या फक्त मी 14 कोटी नेणार आहे, ते सुद्धा मी नेणार नाहीये, तुमच्या सेवकांना सांगा मोजून भरायला. 14 कोटी सुवर्ण मुद्रा मोजलेल्या आहेत सेवकांनी, त्या पोत्यांमध्ये भरल्या आणि असं सांगतात त्या कौत्साबरोबर पाठवल्या. आणि उरलेल्या धनाचं काय केलं तर कौत्सानं असं सांगितलं की उरलेलं जे धन आहे त्याचे नदीच्या भोवती घाट बांधा, मंदिरांना द्या, धर्मशाळेला, ज्या धर्मशाळेला गरज आहे त्याला द्या. असा रघुराजा यानं अनेक पराक्रम केले असा उल्लेख आहे. आणि शेवटी हा रघुराजा तपश्चर्येसाठी वनामध्ये निघून गेला. रघुराजानंतर ज्या राजाची कथा आपल्याला ऐकायची तो राजा आहे दिलीप नावाचा राजा. हा दिलीप सुद्धा अत्यंत पराक्रमी आहे. त्यानं काय केलं, हे श्रवण करण्याकरता आपण उद्या बरोबर
6 वाजता या ठिकाणी एकत्र जमणार आहोत. याचं कारण असं आहे, नाही वेळ आहे 7 वाजले, पण काही उपासना आपल्याला पुढचा महिनाभर करायची. समर्थांनी जे मागणं रामचंद्रांकडे केलंय, काय कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, हे आपल्या सगळ्यांकरता आणलेलं आहे. आपण सगळेजण ते म्हणणार आहोत. त्याच्यानंतर रामरक्षा होईल, भीमर उभी होईल आणि त्यानंतर आपल्याला आरतीचा गाडन मिळणार आहे. 3 आरत्या आपल्याला करायच्या आहेत, एक प्रभू रामचंद्रांची, एक हनुमंतांची, कारण रामकथेला हनुमंत कायम हजर असतात, हनुमंतांची आणि आपली नेहमीची देवर्षी नारदांची. आरतीच येत नंतर गडबड नको व्हायला म्हणून दोन्ही आपल्या सगळ्यांसमोर कागद आहे, त्याच्यामुळे आपण सगळेजण एकत्र म्हणूयात. शेवटची जी ओळ आहे म्हणजे सगळ्यात शेवटी लिहिली, दास म्हणे मज देरे राम, हे सगळ्यात शेवटी आपल्याला अजून 2 वेळा म्हणजे एकूण 3 वेळा ती ओळ म्हणायची. म्हणजे मग त्यानंतर कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जन सुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, भात माता दे रे राम, अनेक घाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, कथा मज दे रे राम, दस्तकटाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम, प्रबंध सरली दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, सद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगति दे रे राम, अनंतपण मज दे रे राम,
ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। हा कागद जमा करायचा आहे आणि 24 तारखेला आत्ता राहू देत, आरतीचा कागद आणि हा कागद आरतीचा मिळेल आपल्याला। 24 तारखेला आपल्याला वाङ्मयीन प्रसाद म्हणून तो घेऊन जायचा आहे। हे आपण मंदिरात येतो आणि आपण म्हणतोच, हे अशा करता दिलेलं आहे की हे आपण आपल्या नातवांकडनं म्हणून घ्यावं। हे जर आपण करून घेऊ शकलो, आता यूट्यूब आणि या सगळ्या माध्यमातून ते उपलब्ध आहे, तेव्हा एक 15 दिवस सुरुवातीला त्या माध्यमात जरी लावलं तरी लहान मुलांचं पटकन पाठ होतं, आपल्याला जरा वेळ लागतो। मी मुद्दाम आपल्याला असं म्हटलं बरं का। रामरक्षा, त्याच्यानंतर भीमरूपी आणि आरती। ओम श्री गणेशाय नमः। अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य उद्घोषिकऋषि श्री सीतारामचन्द्रौ देवता अनुष्ठुप्छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः। अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरदकृशं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोपसानं नवकमलदलस्फलनेत्रं प्रसन्नं रामां कारूढसीता मुखकमलमिललोचनं नीलदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुर्जटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं मुकुटमण्डिलं सासीपूर्णदुर्बाणं पाणिनक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुं माविर्भूतमजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञः आपगनीं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भारं दशरथात्मजः कौसल्येन दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः प्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यार्हिः पातु कण्ठं भरतवन्दितः सन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भुवनेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजे मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवे शक्तिः पातु सस्त्री हनुमत्प्रभुः ऊरूरभूतमः पातु रक्षकुलविनाशकृत् यामुनी सेतुः पातु जङ्गेदशमुखान्तकः आदौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचलायुष्पुत्री यजयी विनयी भवेत् आतालभूतलव्योम चारिणश्चर्मचारिणः न दृष्टमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैः मुक्तिश्च विद्यते जगज्जैकमन्त्रेण रामनामाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य रस्ताः सर्वसिद्धयः पञ्चरनामेदं युवानं कवचं स्मरेत् अव्याहतात् सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामि मां हरः तालिकित्वा प्रातः बुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विरामः सकलापदान् अभिरामस्त्रिलोकानां रामश्रीमान् सनप्रभुः तरुणोरूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिनो दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलहन्तारो त्रायेतामोरभूतमो आर्तसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षया शुदनिसङ्गसङ्गितौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वक्रतः पथि सदैव गच्छतां सन्नद्धः कवची खड्गी गच्छन्मनोरथोऽस्माकं रामं पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः प्रमेयपराक्रमः इत्येतानि जपे नित्यं भक्तं श्रद्धयान्वितः स्वमेधान्तिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादरश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्तीनामभिर्दिर्मे संसारयोगरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरुषो मारुतिः यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्यकविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्
अर्चनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्री बुधकौशिककविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु। भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुति अनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकला उठली बळे सौख्यकारी दुःखहारी भूतवैष्णवदायक दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा आकार देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका प्रजानते उचली बाहो आवेशे लोटलापुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माळिले नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी दाहिल्या बळे उच्चते मुरडिले माथा किरीटी कुंडले बळे सुवर्णकटिका सुरती घंटा किणकिणागर कटारे पर्वता ऐसा नेटका सडपात्र चपांग पाहता मोठे महाविद्युते बळी कोटीच्या कोटी उड्डाणे चेपावे उत्तरेकडे मंदारी सारिका द्रोणू क्रोधे पावित्रावळे आणिला मारुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीसी तुलना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एकटा होत जात असे तयासी तुलना मोठे मेरुआधार धापुरे ब्रह्मांडा भोगते वेळे वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तते पावती रूप विद्यादि स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत संबंधादि रोग व्याधि समस्तते नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे रामनिवासयोगी लाभली शोभलीवती दृढते हो निसंदेहो संख्या चंद्रकलावने रामदासी अग्रगण्यो कविकुलासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने लोचनासती इति श्री रामदास संकटनिरसनं मारुति स्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। नारदांची एक आरती म्हणून स्वामीजींना जायचंय, त्याच्यामुळे आज एकच आरती होईल। उद्यापासून रामचंद्रांची आरती, हनुमंतांची आरती आणि नारदांची आरती तुम्ही करा।
श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा देवर्षी नारद विद्या मंदिर या मंदिराच्या वतीनं स्वामीजी या ठिकाणी आले, तर त्यांच्याबद्दल त्यांना नारदांचा प्रसाद द्यावा अशी संस्थेची इच्छा आहे. आत्ता या संस्थेच्या वतीनं, ज्याला संस्थेचे पदाधिकारी असं म्हणतात, पदाधिकारी म्हणजे ते नाव असतं बरं का चांगलं, खरं तर ते पालखीचे भोई असतात, त्यांनी ते सगळं उचलायचं असतं. तर त्यापैकी पुरुष म्हणून मी या ठिकाणी आहे. तर स्वामीजींना मी नारदांचा प्रसाद आणि शाल देतो. हरि हरि हरि. सीताकांत रामचंद्र महाराज की जय. आज इथं सद्भक्त परेश यांच्या रामकथा श्रवणाचा लाभ घेण्यासाठी मी आलो. माझा सत्कारही अनपेक्षितच आहे आणि माझं बोलणंही अनपेक्षितच आहे. प्रगट रामाचे विशाण, आत्मा राम आनंद घन, विश्वंभर विद्यमान भाग्येकडे, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. राम कथा ही प्रगटच आहे, अप्रगट नाही. ती व्यक्त करणं म्हणजे प्रगट गोष्टच प्रगट करणं ही आजकाल दुर्मिळ झालेली गोष्ट. परेश करताहेत आणि अतिशय रसाळपणे ते त्याच्यातला एक एक पदर उलगडून आपल्याला दाखवत आहेत. या रामाचं निशाण म्हणजे सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी भरून राहिलेला आत्मारामरूपी सर्वांच्या अंतर्यामी असणारा राम. आणि समर्थांनीही त्याला आत्माराम आनंद घन असंच म्हटलेलं आहे. रामचंद्रांच्या जन्माच्या आधीपासून रामनाम प्रसिद्ध आहे आणि राम याचा अर्थ आत्मा. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमी न घाली मन. हरी आणि आत्मा एक असं समजून हरिमुखे म्हणा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं राम म्हटल्याबरोबर
आपल्या आत स्वरूपाने असणारा चैतन्य रूप राम, हा जाणीव रूप राम हाच प्रथम आठवला पाहिजे तत्वतः. पण तो आठवण्यासाठी त्याची जी महती आहे, ती महती कोणत्या कारणाने राम आत्माराम झाला, कारण रामचंद्र स्वतःला कधीही प्रभू म्हणून त्यांनी घेतलं नाही, असंही आत्ता आपण ऐकलं परेशजींकडून. तरी देखील सर्वांच्या आत जे आत्मतत्व भरून राहिलेलं आहे आणि ते सच्चिदानंद स्वरूप आहे, ते तत्व ज्या देहामध्ये विशेष करून अवतार म्हणून काम करून गेलं, त्याची कथा इथून पुढे आपण ऐकणार आहोत. तो सगळ्या विश्वाचं पालन पोषण करणारा आणि आपल्याही आत राहून देह असेपर्यंत आपलं पालन पोषण करणारा आहे. तो आनंद घन आहे, विश्वंभर आहे आणि तो आत्ता तुमच्या आत जो ऐकणारा आहे त्यांच्या रूपाने आणि माझ्या आत जो बोलणार आहे त्याच्या रूपाने विद्यमानच आहे. हे समजायला भाग्य लागतं असं समर्थ म्हणतात. तसं रामकथा देखील ऐकायला भाग्य लागतं. मी परेशजींना असं सांगेन की मला जेवढे दिवस जमतील तेवढे दिवस मी रोज येणार आहे आणि अशी सलग रामकथा मी कधी ऐकलेली नाही, हे मी प्रांजळपणाने तुम्हाला सांगतो. सगुण कथा या नावं कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण असं समर्थ म्हणतात. ही सगुण कथा ऐकल्यामुळं चित्तशुद्धी होते. आपली चित्तशुद्धी या अंगाने, श्रवणाच्या अंगाने घडावी यासाठी माझ्या कार्यक्रमामधून जसा जसा वेळ मिळेल त्या त्या दिवशी मी ऐकायलाही येणार आहे आणि या उपक्रमाला माझे पूर्ण आशीर्वादही आहेत. या उपक्रमातून रामभक्ती आणि आत्माराम प्रेम मिळवून या कथेच्या शेवटी आपण मोठ्या तृप्तपणे या कथेची सांगता अनुभवू असं मला विश्वास वाटतो. हरी हरी. एकच शनिवाराचाच नेहमीचा आपला नित्यनेमाचा कार्यक्रम आहे. आजचे स्मृतिदिन आहेत कैलासवासी विष्णू पद्माकर भिडे आणि देणगीदार आहेत सरस्वतीबाई गणेश भिडे. स्मृतिदिन आहेत कैलासवासी हरिभक्तपरायण मंदाकिनी भास्कर सोमन आणि देणगीदार आहेत भास्कर काशीनाथ सोमन. आरती करतात उभं राहायचं. नारदांची फक्त आरती होईल. जय जय जय
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेनैव बुद्ध्यात्मना वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय श्रीधरमाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। उपासनेला दृढचाल व्हावे, भूदेव संतांसी सदा लवावे। सत्कर्मयोगे बळधार व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ।